निट्टूरमध्ये जीवन सुंदर आहे विषयावर व्याख्यान. पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचा सकारात्मक संदेश. कै के बी पाटील यांच्या 9व्या स्मृतिदिनानिमित्त फाउंडेशनच्या वतीनं आयोजन. चंदगड तालुक्यातील निट्टूर इथं कैलासवासी के बी पाटील फाउंडेशनच्या वतीनं कैलासवासी के बी पाटील यांच्या 9व्या स्मृतिदिनानिमित्त जीवन सुंदर आहे या विषयावर तणावमुक्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी सकारात्मक जीवनदृष्टीचा प्रभावी संदेश दिला. जीवन हे अत्यंत सुंदर असून स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टीने जगल्यास आत्मसंतुष्टीचा मार्ग सापडतो असं प्रतिपादन प्राध्यापक शिंदे यांनी केलं. जीवनातील अडचणी या खचवण्यासाठी नसून माणसाला घडवण्यासाठीच येतात. संकटापासून पळ काढण्याऐवजी त्यांना सामोरं जाऊन प्रयत्नांनी त्यावर मात केली पाहिजे असं त्यांनी ठामपणे सांगितलं. ईश्वरानं दिलेले मानवी जीवन अमूल्य असून ते आनंदानं, तणावमुक्त आणि समाधानानं जगणं ही प्रत्येकाची जबाबदारी असं सांगत त्यांनी भौतिक सुखांच्या मागे धावल्यानं खरा आनंद मिळत नाही हे स्पष्ट केलं. सुखाची संकल्पना संपत्तीशी नसून आत्मिक समाधानाशी जोडलेली आहे असं नमूद करत पूर्वी साधने मर्यादित असतानाही जीवनात आनंद होता, तर आज सर्व सुविधा असूनही मानसिक शांतता हरवत चालली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 1 कोटींचा पलंग असूनही आजारामुळे जमिनीवर झोपावं लागतं, या उदाहरणातून संपत्तीत जीवन समृद्ध करत नाही हे त्यांनी प्रभावीपणे मांडलं. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माणूस माणसापासून दूर जात असल्याची खंत व्यक्त करत निसर्गाशी नातं जोडण्याची गरज प्राध्यापक शिंदे यांनी अधोरेखित केली. कोविड काळानं निसर्गापुढे माणूस किती लहान आहे हे दाखवून दिलं असून निसर्गाशी सुसंवाद राखल्याशिवाय मानसिक शांतता मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. धावपळीच्या जीवनात सकारात्मक विचार, कृतज्ञतेची भावना, मानसिक शांतता आणि माणुसकी जपणं आवश्यक असून जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन समाजाशी नातं जोडण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पैसा महत्त्वाचा असला तरी नाती जपणं अधिक गरजेचं आहे असा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गुलाब पाटील होते, तर फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी नेसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या आयुष विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी NR पाटील, GR पाटील, उपाध्यक्ष नामदेव पाटील, दीपक पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी नेसरकर यांनी केलं. यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन जयसिंग पाटील यांनी केलं, तर आभार नामदेव पाटील यांनी मानले. कैलासवासी के बी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला असून सकारात्मक जीवनदृष्टीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा ठरला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.